भाग आहे। तुम्हाला बाहेर यायचंय, तुम्हाला बाहेर आल्यानंतर म्हणजे टॅक्सी वगैरे तिथे सर्व दिसतील बरोबर। टॅक्सी वगैरे दिसल्यानंतर लक्षात असू द्या, नायगावला तुम्हाला जिथे ग्राउंड आहे सगळ्या ताईंना सांगतो, आपल्यासोबत आपले आई वडील वगैरे असतात, समजा तुम्ही दोघं तिघं असणार आहे का नाही। आता जर चालत गेलात तुम्ही तर चालत किती लांब आहे, किंवा तुम्हाला जर टॅक्सीनं म्हटलं तर टॅक्सीने किती पैसे लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। नायगाव या ठिकाणी नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। खूप जणांचे मेसेज आले की सर मुंबईमध्ये जे ग्राउंड आहे आमचं मरोळला, काही ताईंचं ग्राउंड आहे नायगावला, तर या ठिकाणी मुंबईला आल्यानंतर तुम्हाला ग्राउंडवर कसं पोहोचायचंय किंवा तुमच्या राहण्याची सोय कुठे केलेली आहे ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर महाराष्ट्रातलं एकमेव विश्वसनीय चॅनल की ज्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी मोफत आहेत, प्रश्नपत्रिका सगळे मटेरियल सगळ्या गोष्टी मोफत आहेत। तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली आहे, प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, आणि युट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर चला जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण आपल्या टॉपिकला चालू करूया। आता लक्षात असू द्या, तुम्ही जेव्हा गावाकडून मुंबईला येता, मुंबईला आल्यानंतर कोणतीही ट्रेन पकडली तर तुम्ही दादरला उतरणार बरोबर, त्यात काही शंका नाही, एवढं तर तुम्हाला माहितच आहे। दादरला उतरल्यानंतर सर्वात पहिले मी मुलींचं ग्राउंड सांगतो नायगावचं, की नायगावला कसं जायचंय, काय कसं म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे बस पकडायची का टॅक्सी पकडायची, या सगळ्या गोष्टी पहिले क्लिअर करतो। लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना सांगतो, मेन म्हणजे तुम्ही दादरला उतरलात, दादर मेन म्हणजे ईस्ट म्हणजे आता तुम्हाला ते कळणार नाही, ज्या ठिकाणी तुम्ही उतरताय तेच ठिकाण ईस्ट आहे हे लक्षात असू द्या। ईस्ट मध्ये ते स्टेशन येतं, मेन म्हणजे ज्या ठिकाणी ट्रेन थांबते का नाही, एकच प्लॅटफॉर्म आहे दादरला की गावाकडून येणाऱ्या गाड्या सगळ्या या त्या स्टेशनवर ज्या प्लॅटफॉर्मवर थांबतात ते ईस्टचं ठिकाण झालं, ईस्ट बरोबर। दुसरी गोष्ट, जर तुम्ही ब्रिज पार करून पलीकडच्या साईडनं जर गेलात तर ते पश्चिम झालं म्हणजे वेस्ट बरोबर। खूप जणांना तुम्ही जर तिथे विचारणार म्हणजे कोणी जरी तुम्हाला भेटलं पूर्व पश्चिम तर मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांना विचारू शकता ईस्ट आणि वेस्ट कोणतं आहे। ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम, पण सगळ्यांना विचारा फक्त ईस्टचा भाग कोणता आहे। तुम्ही ज्या ठिकाणी उतरणार आहात तो ईस्टचाच भाग आहे। तुम्हाला बाहेर यायचंय, तुम्हाला बाहेर आल्यानंतर म्हणजे टॅक्सी वगैरे तिथे सर्व दिसतील बरोबर। टॅक्सी वगैरे दिसल्यानंतर लक्षात असू द्या, नायगावला तुम्हाला जिथे ग्राउंड आहे सगळ्या ताईंना सांगतो, आपल्यासोबत आपले आई वडील वगैरे असतात, समजा तुम्ही दोघं तिघं असणार आहे का नाही। आता जर चालत गेलात तुम्ही तर चालत किती लांब आहे, किंवा तुम्हाला जर टॅक्सीनं म्हटलं तर टॅक्सीने किती पैसे लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। नायगाव या ठिकाणी आपल्यासोबत आपले आई वडील भाऊ वगैरे कोणी जरी असतात ते तुम्हाला माहिती, पण तुम्ही टॅक्सीनं जर गेले तर टॅक्सीचे आता आडमधडम त्यांना माहित झालेले, पोलीस भरती चालू झालेली, तर ते तुमच्याकडून आडमधडम पैसे घेणार किती पण। असं नाही मीटरचे ना असं तसं काही बोलतील ते तुम्हाला, आम्ही मीटरनं येणार नाही किंवा आम्ही मीटरनं जरी आलो तर मीटरचे पैसे जास्त होतात। तर जास्त जर बघायला गेलं तर ते जास्तीत जास्त 1 किलोमीटर लांब आहे। किती? 1 किलोमीटर लांब आहे, फक्त 1 किलोमीटर लक्षात असू द्या। जास्तीत जास्त 1 किलोमीटर किंवा 1200 मीटर जास्तीत जास्त लांब, किती 1 ते 1200 मीटर पर्यंत लांब आहे। म्हणून तुम्हाला काय करायचंय एवढं लक्षात असू द्या, तुम्ही चालत जरी गेलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण टॅक्सीने गेलात तर तुम्हाला फक्त 20 रुपये द्यायचे। किती द्यायचे? तर फक्त 20 रुपये, हे लक्षात असू द्या। नाहीतर टॅक्सीवाला काय बोलेल की जास्त पैसे लागतात। जर तुम्हाला तिथे कोणत्या सोबत तुमच्या मैत्रिणी भरतीच्या ताई वगैरे तुम्हाला जर तिथे भेटल्या तर खूपच चांगली गोष्ट आहे। समजा 20-20 10-10 रुपये देऊन जर तुम्ही सगळेजण 4-5 जण बसून गेले तर खूप चांगली गोष्ट आहे। पण टॅक्सीवाले असे आहेत दादरच्या ठिकाणी की आपल्या भरतीचे मुली वगैरे त्यांना माहिती आहे भरती चालू आहे म्हणून आडमधडम पैसे घेतात। म्हणून सर्व ताईंना सांगतोय की तुमचा जर ग्रुप असेल आणि तुमच्या जो जर वेळ असेल, तुम्ही अगोदरच्या दिवशी जर गेलात, चालता बोलता लगेच आपलं निघून जातो वेळ। आता तुम्ही बोलणार की सर मग नायगावहून आम्ही कसं जायचं, समोर नायगावला म्हणजे जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी मुलींचं, त्या ठिकाणी आम्ही कसं पोहोचायचं। तर लक्षात असू द्या, तुम्ही दादरला उतरलात, दादरला तुम्हाला ईस्ट मध्ये यायचंय, ईस्ट मध्ये आलात की तुम्हाला एसटी बस म्हणजे एसटी बस स्टॉप दिसेल समोर। एसटी बस स्टॉप म्हणजे ईस्ट मध्ये आला सरळ चालत जायचं एसटी बस स्टॉप, नाहीतर साधी म्हणजे जास्त लांब जायची पण हे नाहीये। नाहीतर एखाद्याला जरी विचारलं की नायगाव पोलीस हेडक्वार्टर कुठे आहे, कोणाला जरी विचारलं ते सरळ तुम्हाला सांगतील। पण तुम्हाला तेवढं जरी माहित नसेल तर कोणाला सांगायचे की गावाकडच्या आम्हाला बस पकडायची, म्हणजे एसटी बस स्टँड कुठे, तिथे रोडवरच आहे, ब्रिजच्या खालीच, त्या ब्रिजच्या खालीच बस स्टॉप आहे। एसटी बस स्टँड तिथे बस वगैरे थांबतात तिथं पण आहे बरोबर। तिथून डायरेक्ट तुम्ही वरी जर चढत गेलात, असं चढ सारखा रस्ता आहे, तिथे समोर तुम्ही चढत जर गेलात त्या रस्त्याने तर समोरच ओळ म्हणजे मेट्रो स्टेशन जातं, त्या मेट्रो स्टेशनच्याच बाजूला
ग्राउंड आहे नायगावचं. जास्तीत जास्त 1 किलोमीटर ते 1200 मीटर पर्यंत रस्ता आहे, चालता बोलता निघून जातो. पण तुम्ही जर समजा टॅक्सीनं जायचं तर 20 रुपयाच्या वरी कदाचित तुम्ही देऊ नये. पण टॅक्सीवाले कसं आहे, आता त्यांना माहित झालेली भरती आहे, भरतीच्या खूप ताई वगैरे त्यांना तिथे दिसत असतील म्हणून, आणि त्यांना सगळ्यांनाच माहिती म्हणून आडम धडम पैसे घेतात. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, तुमचा जर ग्रुप असेल 20-20 रुपये किंवा 10-10 रुपये देऊन जर तुम्ही एक टॅक्सी करून नेली, आणि जरी तुम्हाला जर टॅक्सीवाला बोलत असेल 100 रुपये द्या, 150 रुपये द्या, एवढे पैसे लागत नाहीत. आता पण मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एवढे पैसे द्यायची काही गरज नाहीये. जर तुम्ही मीटरनं जरी गेलात तर जास्तीत जास्त तुमचे तिथे 30 रुपयापर्यंत जातील. किती? मीटरनं जरी गेलात तुम्ही 4-4, 5-5 जण जरी गेलात आणि मीटरनं गेला तर 30-35 पर्यंत जास्तीत जास्त जातील तिथे पैसे, जास्त जाणार नाहीये. पण बिना मीटरचं कोणीही जाऊ नका. मी तुम्हाला आता पण सांगतो, त्या ठिकाणी जर तुम्ही बिना मीटरचं जाताय तर जास्त पैसे जाणार. आता काही ताईंना माहित पण नसेल कदाचित. एवढं जर तुमचा अजून प्रश्न असेल की सर आम्ही दादरला उतरलो, पण तुम्ही जे बोलला टॅक्सी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहित नसतील तर मला तुम्ही कमेंट करा की माहित नाही, तुम्ही नवीन आहे. तर मी तो व्हिडिओ तिथे स्वतः म्हणजे ग्राउंडच्या तिथपर्यंत जाऊन एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकतो. म्हणजे तुम्हाला कसं जायचं, कोणतं दुकान, जो म्हणजे दुकान वगैरे जे काय रस्ता आहे जाण्याचा, तो सगळा रस्ता तो व्हिडिओ मध्ये टाकतो. जर तुम्हाला एवढं सांगून, समजा या गोष्टी सगळ्या सांगून जर तुम्हाला कळायला नसतील, साधं सिंपल आहे, दादर स्टेशनला उतरायचं, ईस्ट मध्ये, दादर ईस्ट मध्ये उतरला, तिथे टॅक्सी उभ्या आहेत. टॅक्सीला एक तर मीटरने जाणे, डायरेक्ट टॅक्सीवाला पण मीटरनं जात नाही, त्यांना माहिती भरती चालू आहे म्हणून ते म्हणते 100 रुपये 150 रुपये, काही द्यायची गरज नाहीये. जास्तीत जास्त 30 ते 40 रुपये जातात. पण एवढं जर नसेल तर तुम्हाला 1 किलोमीटर ते 1200 मीटर पर्यंत रस्ता आहे, तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला जर माहित नसेल तर त्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवतो आणि पूर्ण तुम्हाला रोड दाखवतो की या रोडने तुम्हाला चालत जायचे. सगळ्या ताईंसाठी मी तेवढं करू शकतो. ओके, आता तुम्हाला मी नायगावचं सांगितलं, नायगावचं ग्राउंड तिथे कसं जायचंय. आता लक्षात असू द्या तुमच्या राहण्याची सोय कशी केलेली आहे. राहण्याची सोय जे केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे ग्राउंडच्याच बाजूला जे त्यांनी टेंट वगैरे उभं केलेलं आहे, त्या ठिकाणी पण आहे मंदिर वगैरे, त्या ठिकाणी पण म्हणजे मंदिराच्याच बाजूला तिथे त्या ठिकाणी पण केलेली आहे. आणि अंदिरला पण मंदिराच्याच बाजूला तिथे पण राहण्याची सोय केलेली आहे. पण लक्षात असू द्या, राहण्याची जी सोय केलेली आहे, सगळ्या ताईंना सांगतो, आपल्यासोबत आपले आई वडील वगैरे जे काय येतात इथे मुंबईच्या ठिकाणी कसं आहे, तुम्ही सोबत येताना ओडोमास वगैरे जे आहे ते सोबतच आणा. कारण की ओडोमास जर असलं, मच्छर वगैरे जास्त प्रमाणात आहेत म्हणून ओडोमास हे तुम्ही लावा. कारण की तब्येत तुमची बिघडू नये, नाही तर मच्छर एवढं येतं की इथं तिथं जे टेंट वगैरे लावलेले येतं त्या ठिकाणी झोपणार, रात्रभर मच्छर चावणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ओडोमास वगैरे तुमच्या सोबत ठेवा आणि इलेक्ट्रॉल पाणी वगैरे सोबत ठेवा. इलेक्ट्रॉल पाणी हे कसं प्यायचं ते तर अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, पण अजून सांगतो, रात्रीच प्यायचं, रात्री हलकं अन्न जेवायचं, जास्त चायनीज फूड वगैरे कोणीही काही खाऊ नका. सगळ्या ताईंना विनंती आहे, चायनीज फूड खाऊ नका. चायनीज फूडने काय होणार, तब्येत बिघडणार, अन्न पचन होणार नाही. म्हणून तुम्हाला आता पण सांगतोय, साधंच वरण भात पोळी हे खायचंय, नाही तर घरून आणलेली भाकरी चटणी भाकर असेल तर ते खाऊन घ्या, काही हरकत नाही. ओके, आणि राहण्याची सोय तिथे बाजूला केली आहे, आपल्या घरचे आपल्या सोबत राहू शकतात तिथे, एवढं लक्षात असू द्या. पण मुंबईच्या ठिकाणी जर तुम्ही जर बोललात की एखादी रूम वगैरे करून हॉटेल वगैरे जर राहणार, तर मित्रांनो तुम्हाला सगळ्या ताईंना सांगतोय की 1000 किंवा 500, 1000 किंवा 1500 पर्यंत खर्च येऊ शकतो, किंवा 500 ते 1000 पर्यंत मिनिमम खर्च येऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पण तुमचा जर ग्रुप असेल तर एखादं तुम्ही रूम जरी केला तरी चालेल, काही हरकत नाही. तिथं जागोजागी रूम अवेलेबल आहेत. लॉज वगैरे जे काय आहे, हॉटेल वगैरे, तुम्ही हॉटेलवर एखादी समजा रूम केली तरी चालेल. सगळ्या ताईंना विनंती आहे, समजा तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही करू शकता रूम. पण जर तुम्ही एकटे असाल तर तिथे पोलीस म्हणजे जे नायगाव पोलीस हेडक्वार्टर जिथे भरती होणार आहे, ग्राउंड आहे, ग्राउंडच्याच बाजूला राहण्याची सोय आहे, तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. आता लक्षात असू द्या, नायगावचं मी सांगितलं, पण जर तुम्हाला एवढं माहित नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. सगळ्या ताईंना विनंती आहे, तुम्ही मला कमेंट करू शकता की सर आम्हाला रस्ता परफेक्ट माहित नाही पडणार किंवा आम्ही नवीन आहोत, अशी जर तुम्ही कमेंट केली तर मी तुम्हाला पूर्ण रोडचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. एवढं मात्र खरं आहे. ओके, आता लक्षात असू द्या, मुंबई पोलीस मुलांचं जे ग्राउंड होणार आहे मरोळ या ठिकाणी, लक्षात असू द्या, मरोळ या ठिकाणी जे ग्राउंड होणार आहे त्याविषयी आता आपण बोलूया. बरोबर, मरोळला जे ग्राउंड होणार आहे त्याच्याविषयी आता आपण बोलूया की तुम्हाला ग्राउंडवर कसं पोहोचता येईल. सगळ्या भावांना आता जे सांगणार आहे माहिती नीट आहे का, लक्षात असू द्या. जे ग्राउंड होते, तुम्ही दादरला उतरणार आहात, बरोबर. आता येताना काही जण काय करतील,
तुम्ही हजारो व्हिडिओ बघितले असेल, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या भावांना सांगितलं असेल की ठाणेला उतरा, ठाणेहून घाटकोपरला जा, घाटकोपरून अंधेरीला जा किंवा घाटकोपरच्या मधातच ग्राउंड आहे, रिक्षा पकडून जा, असं तसं मेट्रोने जा, असं तुम्ही ऐकलं असेल. तर मित्रांनो, मी ज्या तुम्हाला दोन्ही बाजू सांगतो, दोन्ही बाजूकडचे जे म्हणजे फरक आहे त्या गोष्टी तुमच्या कळतील आणि जर तुम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. दादरला तुम्ही उतरलात तर तुम्हाला काय करायचंय, वेस्टला यायचंय. बरोबर, जसं मी ताईंना सांगितलं होतं, सगळ्या मुलींना सांगितलं होतं की उतरल्यानंतर तुम्हाला ईस्ट मध्ये तुमचं ग्राउंड आहे, पण मुलांना काय करायचंय, तुम्हाला वेस्ट मध्ये यायचंय. वेस्ट मेन म्हणजे पश्चिम. बरोबर, वेस्ट मध्ये यायचंय आणि बोरिवलीकडची जी गाडी जाते, म्हणजे आता तुम्ही बोलणार की सर आम्हाला कसं कळणार, तर लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही दादरला उतरलात तर दादरला उतरल्यानंतर तुम्ही कोणालाही तिथं विचारलं की आम्हाला बोरिवली साईडची लोकल पकडायची, कोणाला जरी विचारलं तुम्ही, बोरिवली किंवा अंधेरी असं जरी बोलला तुम्ही, अंधेरी जर बोलला तर खूपच छान, म्हणजे असंच बोला की आम्हाला वेस्ट मध्ये जायचंय, अंधेरी साईडची लोकल पकडायची. आता अंधेरी साईडची लोकल मित्रांनो ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येते. किती वर येते, बोरिवली अंधेरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही लोकल येते. तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचं वेस्ट मध्ये, हे लक्षात असू द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचंय तुम्हाला वेस्ट मध्ये, अंधेरी साईडची लोकल तुम्हाला पकडायची. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ज्या ठिकाणी तुम्ही उतरताय त्या ठिकाणी ब्रिज पार करून पलीकडच्या साईडने जायचं. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे. 1 वर गेलात तर अंधेरी बोरिवली साईडच्या लोकल ज्या जातात, तुम्हाला अंधेरी या स्टेशनवर उतरायचंय. मेन म्हणजे तिथे लोकल नेहमी बोरिवली साईडच्या लोकल येत असतात, तर तुम्हाला बोरिवलीच्या लोकलमध्ये जरी चढलात तरी चालेल, अंधेरीच्या लोकलमध्ये जरी चढला तरी चालेल. बोरिवलीच्या लोकलमध्ये चढा आणि अंधेरी स्टॉपला उतरा. अंधेरीचा जो स्टॉप आहे लोकलमध्ये सांगितलं जातं पुढील स्टॉप अंधेरी, म्हणजे समोरचा स्टॉप कोणता येणार आहे त्या लोकलमध्ये अनाउन्समेंट होत असते. आणि जर तुम्हाला तेवढं जरी कळत नसेल मित्रांनो, तर तुम्हाला सांगतोय की जर आपल्यासोबत समजा त्या लोकलमध्ये जे माणसं असतात, तुम्ही त्यांनाही विचारू शकता की पुढचा स्टॉप कोणता आहे. विले पार्ले झाला की अंधेरी स्टॉप येतो, तुम्ही अंधेरीला उतरा. बरोबर, आता तुम्ही जर अंधेरीला उतरलात, लक्षात असू द्या, तुम्ही जर अंधेरीला उतरलात तर सगळ्यात प्रथम काय करायचं, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, रेल्वे मधून तुम्ही उतरलात की तुम्हाला वेस्ट मध्ये जायचंय. बरोबर, तर आता तुम्ही काय केलं, वेस्ट मध्ये गेलात, लोकल पकडलेली आहे. लोकल पकडल्यानंतर तुम्ही अंधेरीला उतरलेले आहेत. बरोबर, आता सध्या तुम्ही वेस्ट मध्येच आहात. त्या लोकलने जिथं उतरलात ना तुम्ही अंधेरीला, तर वेस्ट मध्येच आहात. तर तुम्हाला काय करायचं, आता वेस्ट मधून ईस्ट मध्ये यायचं. जे ब्रिज पार करून तुम्ही पलीकडून गेला होतात का नाही, तसंच ब्रिज पार करून तुम्हाला अलीकडून यायचंय. कोणालाही विचारायचं की आम्हाला ईस्ट मध्ये जायचंय. ईस्ट मध्ये कोणालाही विचारा, ईस्ट मध्ये आम्हाला जायचंय, मरोळला जायचं. कोणी जरी बोललं ना कुठे जायचंय, म्हणायचं आम्हाला ईस्ट मध्ये जायचंय, मरोळ या ठिकाणी जायचंय आम्हाला. फक्त एवढंच बोला. ईस्ट जरी बोललात तुम्ही, पूर्व तरी चालेल. ओके, तर तुम्हाला ईस्ट मध्ये यायचंय मित्रांनो. ईस्ट मध्ये जर आलात तर लक्षात असू द्या, आता अंधेरीला ईस्ट मध्ये जसं आलात, स्टेशनच्या बाहेर जसं तुम्ही ब्रिज खाली उतरलात, मेट्रोचं ब्रिज आहे, त्याच्या ब्रिजच्या बाजूला एक छोटासा बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपच्या पूर्ण मोठं बस स्टॉप आहे. तिथे बसेस लागलेले आहेत, खूप बसेस आहेत, पण बसेसचे नंबर लक्षात असू द्या. हे बसेस तुम्हाला डायरेक्ट भरतीच्या ग्राउंड जवळ सोडणार. बघा 186 नंबर 186, बघा 186 दिसते का, 186 नंबर बस ही डायरेक्ट तुम्हाला भरतीच्या ग्राउंड जवळ जे कॅम्प आहे त्या कॅम्प जवळ तुम्हाला सोडणार. 186 टोटल याचं तिकीट आहे 12 रुपये. किती तिकीट आहे, 12 रुपये तिकीट आहे. जर एसी बस असेल तर 12 रुपये तिकीट आहे, नॉन एसी असेल तर 10 रुपये तिकीट आहे. किती रुपये, 10 रुपये. म्हणून 186 तुम्हाला बस पकडायची आहे आणि त्याच्याने डायरेक्ट तुम्हाला हे ग्राउंडच्या बाजूला सोडेल, म्हणजे तिथे. बरोबर, त्याच्यानंतर 443 443 443 नंबरची बस, ही बस तुम्हाला ग्राउंडच्या म्हणजे 50 ते 100 मीटर पर्यंत थोडे लांब सोडेल. 443 नंबरची बस लक्षात असू द्या. 443 नंबरची बस ग्राउंडच्या थोडं लांब सोडेल, म्हणजे 100 ते 50 मीटर. त्याच्यानंतर 434 नंबरची बस, ही बस तुम्हाला ग्राउंडच्या आसपासच, म्हणजे तेवढंच 50 ते 100 मीटर पर्यंत तुम्हाला तिथे सोडेल. पण ही जी बस आहे 186, ही बस तुम्हाला ग्राउंडच्या जवळ सोडेल. बरोबर, आता तुम्ही जर समजा घाटकोपर कडून येता, मी तुम्हाला अंधेरी करता रस्ता सांगितला, तुम्हाला दादरहून कसं यायचं हे लक्षात असू दे. दादर ते अंधेरी आणि अंधेरीहून बस पकडायची हे तुम्हाला मी सांगितलंय. आता तुम्ही जर घाटकोपर कडून येताय तर घाटकोपरला जर तुम्ही उतरलात तर घाटकोपर वेस्ट मध्ये, लक्षात असू द्या, तुम्हाला रिक्षा पकडायचा आहे. रिक्षा पकडून रिक्षावाल्याला 20 ते जास्तीत जास्त 30 रुपये घेईल एका जणाचे. तो किती, 20 ते 30. आडम धडम पैसे 50 रुपये 80 रुपये 100 रुपये रिक्षावाले मागतात. त्यांना माहिती आहे भरती चालू झालेली. सगळ्या भावांना विनंती आहे, हे रिक्षावाले आडम धडम, जरी तुमचा ग्रुप असेल
तर लक्षात असू दे, तुम्हाला मेट्रो बिट्रो मी सजेशन करतो, पण तुम्हाला जर तेवढं कळत असेल तर की नाही गड्या मेट्रोनं जायचं, अजून तुम्ही पुढच्या स्टॉपला निघून जाणार, म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मेट्रो बिट्रोच्या नांदी लागण्यापेक्षा तुमचा एक ग्रुप बनवा आणि त्या रिक्षावाल्याला सरळ सांगा आम्हाला मीटर न्यायचंय, म्हणजे तिघं तुम्ही मीटरनं जरी आलात तरी 40 ते 50 रुपये जास्तीत जास्त होतील तुमचे, बरोबर. कारण की हे कसं आहे, घाटकोपर आणि अंधेरीच्या मधात आहे मरोळ, बरोबर. लक्षात असू द्या, घाटकोपर आणि अंधेरीच्या मधात आहे मरोळ, म्हणून तुम्हाला सांगतोय रिक्षाने जरी आला तर एका एका जणाची 20 रुपये 30 रुपये ते घेतात. त्याच्यानंतर इथून किती लांब आहे माहितीये का, ते या घाटकोपर स्टेशन पासून जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. किती? 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. आता तुमची जी राहण्याची सोय केलेली आहे, तिथे बाजूला मंदिर आहे, बरोबर. गणेश मंदिर म्हणून आहे, एक मंदिर आहे, त्याच्याविषयी पण मी टेलिग्रामवर माहिती टाकलेली आहे की जे मुलं येतील त्यांच्या राहण्याची सोय कुठे केलेली आहे. आता काही भावांना जर प्रश्न असतील की सर आम्हाला एवढंही माहित नाही रस्ता कसा आहे, काय आहे, कोणती बस पकडायची, स्टेशनला कसं उतरायचं, किंवा आम्हाला लोकेशन दाखवा त्या ठिकाणचं, तर सगळ्या भावांना विनंती आहे, मी तुमच्यासाठी जसं ताईंसाठी बोललो, सगळ्या बहिणींसाठी बोललोय की बाबा तुम्हाला नायगावचं जर तुम्हाला माहित नसेल तर त्या पद्धतीचा पण मी व्हिडिओ बनवतो की तुम्हाला या रस्त्याने चालत यायचं असं. आणि जर तुम्हाला भावांना जरी माहित नसेल तर मी सगळ्या मित्रांना सांगतोय की तुमच्यासाठी पण एक लोकल पासून तर ग्राउंड पर्यंत कसं जायचंय आणि काय करायचं आणि तिथं राहण्याची सोय कसं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगेन. जर तुम्हाला एवढं सांगून जर लक्षात राहिलं नसेल तर सगळ्या भावांना विनंती आहे, तर मी तुम्हाला सांगितलं 186 बस आणि 443 434 या बसेस जे आहेत, या बसेस तुम्हाला ग्राउंडच्या जवळ सोडतील आणि हे 186 हे ग्राउंडच्या बाजूलाच, बरोबर. आता लक्षात असू द्या, तुम्हाला जसं ईस्ट आणि वेस्ट याच्यातला फरक सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मरोड हे घाटकोपर आणि अंधेरीच्या मधात येतं. रिक्षानं जर तुम्ही घाटकोपर कडून आलात तर 20 ते 30 रुपये लागतात. आणि समजा घाटकोपर पासून किती किलोमीटर आहे, 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. नायगावचं सगळ्या ताईंना सांगितलेलं आहे. आणि लक्षात असू दे मित्रांनो, कधीही मुंबई या ठिकाणी ग्राउंडवर तुम्ही येताय किंवा विविध जिल्ह्यात तुम्ही ग्राउंडसाठी जाताय तर सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, चायनीज फूड, जंक फूड जे आहे तो वडापाव असेल, चायनीज असेल, काही खाऊ नका. याच्यानं तुमची तब्येत बिघडू शकते. मी तुम्हाला आता पण सांगतोय, तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला काही होत नाही, आपण एकदम तंदुरुस्त आहेत, एकदम चांगले येतं, काही होत नाही, आपण गावाकडचे आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की चायनीज आयटम तुम्ही काहीच खाऊ नका, कारण की याच्याने तब्येत बिघडू शकते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, हलकं अन्न खा. वरण भात पोळी जागोजागी भेटते, कुठं जरी गेला तुम्ही वरण भात पोळी भेटते, राईस प्लेट भेटते 50 रुपयाची 60 रुपयाची राईस प्लेट भेटते, ती राईस प्लेट खा चालेल, पण लक्षात असू दे चायनीज फूड काहीही खाऊ नका. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, चिकन वगैरे हे जे तुम्ही जर खात असाल तर ते पण खाऊ नका, कारण की मेन म्हणजे डायजेस्ट म्हणजे तुमच्या जिरलं पाहिजे ते अन्न, आहे का नाही. तुमची झोप नसणार, रात्रभर किरकिर इकडून असणार. आणि सगळ्या मित्रांनी जर तुमचा ग्रुप असेल, जर तुम्ही एखाद्या लॉजवर एखाद्या हॉटेलमध्ये रूम जर केली सगळ्यांनी मिळून 500-600 रुपयाची, तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची झोप पूर्ण होणं फार गरजेचं आहे. जर आज तुम्ही 2 पैशाकडे बघताय, जर तुमची झोप पूर्ण झाली तर उद्या 2 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा येतात, कारण की शरीराला आराम फार आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ग्राउंड चांगल्या प्रकारे द्या. आणि तुम्हाला माहित असेल की बीडची जी आता बातमी आलेली पहिल्या दिवशी 11 फेब्रुवारीला जे झालं बीडचं, हे पहिलं मेन म्हणजे हे दुर्दैव त्या मुलाचं नव्हे, तर हे दुर्दैव पोलीस प्रशासनाचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याचं कारण काय मित्रांनो माहितीये का, ग्राउंडसाठी यांनी बोलवलं सकाळी 5 वाजता, बरोबर. तुम्ही 5-6 वाजता ग्राउंडसाठी बोलवता आणि ग्राउंड घेता किती, 1-2 वाजता ग्राउंड घेता. आत खाण्यामध्ये काही सोय नाही ना काहीच नाही. हे बीडच नव्हे, हे वातावरण सगळीकडचंच आहे. आणि पोलीस प्रशासन वरून काय सांगतं की आम्ही त्या मुलासाठी सगळे प्रयत्न केले. जर तुम्ही प्रयत्न केले असते तर तो मुलगा वाचला असता, जर तुम्ही वेळेवर ग्राउंड घेतला असतं तर तो मुलगा वाचला असता. जर तुम्ही त्या मुलाला मेन म्हणजे कोणतंही ग्राउंड तुम्ही घेताय, तुम्हाला पण माहिती आहे उन्हात माणूस पळू शकत नाही, किंवा जे परिस्थिती सध्या उन्हाचं वातावरण आहे त्या परिस्थितीमध्ये पळू शकत नाही, डिहायड्रेशन होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पोलीस प्रशासनाला कळून पण ते न कळल्यावानी करतात मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपल्या जीवाची जबाबदारी आपल्याला स्वतःला घेणं आहे. म्हणून जेवढं होईल शक्यतर जेवढं होईल तेवढं तुम्ही स्वतःच्या शरीराला डिहायड्रेशन पासून वाचवण्याचं म्हणजे पाणी पित राहा ग्लुकोजचं वगैरे. पण ग्राउंडच्या अगोदर, आता हे ग्राउंड कसं आहे, सकाळी बोलवतात 5 वाजता आणि ग्राउंड घेतात 12 वाजता, यांचं असं वातावरण आहे. आता किती जरी बोललं काही जरी बोललं, हे पोलीस प्रशासन, आता हेच नाही बीड जिल्हाच नाही तर सगळ्या जिल्ह्यात असं चालू आहे मित्रांनो. आता बघा, आपल्या एक विद्यार्थी आपण गमावलेला आहे, आता त्याच्या आई वडिलांचे स्वप्न, त्याचं स्वप्न
म्हणजे आला 5 वाजता आणि 5 वाजल्यापासून त्या ग्राउंड मध्ये आतमध्ये खाण्यासाठी काय नाही, काय म्हणजे काहीच नाही, मग कसं काय होणार नाहीये मला तुम्ही सांगा. डिहायड्रेशन माणूस पूर्ण गळून जाणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे की शक्यतर जे काय असेल, जे फूड आहेत आपले, सफरचंद असेल, ग्लुकोजचं पाणी असेल, असे विविध पदार्थ तुमच्याजवळ, फळ फ्रूट सगळे ठेवा. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय की फळ फ्रूट तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. सफरचंद असू द्या किंवा विविध फळं असू द्या, तुमच्याजवळ ठेवा मित्रांनो. कारण की कसं पोलीस प्रशासनाच्या भरोशावर बसू नका, कारण कधी ग्राउंड घेईल काही सांगता येत नाही. यांचं सकाळी यांचं येण्याचं टायमिंग आहे, पण ग्राउंड घेण्याचं टायमिंग यांनी फिक्स केलेलं नाही की कधी घेतील म्हणून. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती, काळजी घ्या स्वतःची. आणि जर तुम्हाला अजून ग्राउंड विषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.